वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. देवळाली प्रवरा येथे श्रीराम कथेचा 6वा दिवस. हनुमानाच्या लंकादहन प्रसंगाने वातावरण भारावले. देवळाली प्रवरा येथील साई प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित श्रीराम कथेच्या 6व्या दिवशी शबरी भेट, बालीवध, सुग्रीव हनुमान भेट तसेच हनुमानाने केलेल्या लंका दहनाच्या प्रसंगांचे प्रभावी निरूपण करण्यात आले. रामायणाचार्य रामराव ढोक महाराज यांनी प्रभू रामांनी शबरीची उष्टी बोरे खाल्ल्याचा भक्तिभावाचा प्रसंग भावपूर्ण शब्दात उलगडला. त्यानंतर बालीचा वध, सुग्रीव व हनुमान यांची प्रभू रामांशी झालेली भेट यांचे वर्णन करण्यात आले. कथेत पुढे हनुमानांनी अशोक वाटिकेत जाऊन सीतेची भेट घेत रामाची अंगठी दाखवत ओळख पटवून दिल्याचा प्रसंग सादर करण्यात आला. त्यानंतर हनुमानाने केलेल्या लंका दहनाच्या प्रसंगाने उपस्थित भाविक भारावून गेले. तब्बल 34 वर्षांनंतर होत असलेल्या या रामकथेला दिवसेंदिवस भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून कथा श्रवणासाठी मोठी गर्दी होत आहे. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंडे, देवळाली प्रवरा. जटायूला दशरथजी भाऊ मानतात म्हणून जगाचा बाप रामचंद्र जटायूला काका म्हणतोय. मांडीवर घेतलेली मान काका. तुमची अवस्था कोणी केली? नाथ दशानन यह गति कीनी, ऐखल जन्त सुता हरिलीनी, नय दक्षिण दिश गय हुसाई, बिलपति अति पुनरी की न्यायी. माझी अवस्था दशाननानं केली, रावणानं केली नाही म्हटलं ढुसपाटील. एक एक शब्द आता एवढी वेळ आपल्याकडे नाही. दशानन शब्दाचा प्रयोग का केला जटायूनं? ही तक्रार आहे. 10 आहे आनन ज्याला असा जो तो, त्याला म्हणतात दशानन. विचारताय तुम्ही अवस्था कोणी केली? ज्याला तुम्ही 10 तोंडाचा केला त्यानं माझी अवस्था केली. अन्याय आहे ना तुमच्या राज्यात का? ज्याला 10 तोंडाचं केलं ते एका महिलेला चोरून नेणारं निघालं, आणि ज्याला एकही तोंड माणसाचं नाही दिलं ते अपहरण करता तुटून पडलं. आणि पुन्हा विचारता का अवस्था कोणी केली? 10 तोंडाचा केला त्याने केली. नाथ दशानन यह गति कीनी, ते खल जनक सुता हरिलीनी, लय दक्षिण दिशी गयो गुसाई. दिशा बदलून दिली जटायूनं. दिशेच्या दृष्टीनं सीतेच्या शोधार्थ राम पूर्वेकडून पश्चिमेकडे जात होते, म्हणजे नाशिक कडून बॉम्बेकडे. बरोबर आहे. जटायू म्हणला गलत रास्ते से जा रहे, वो सिलोन की ओर गया है, पश्चिम की ओर मत जाओ, लय दक्षिण दिशी गए हो गुसाई. तिथून बदलून दिली दिशा, दक्षिण की ओर गया है, लय दक्षिण दिशी गए हो गुसाई. बिलपती अति कुररी की न्यायी. शब्द पहा अर्धे बाबा. मराठीमध्ये टिटवी, हिंदीत कुररी. टिटवी वरडते ना, एक टिटवी वरडली म्हणजे 10-20 एकराचं रान गजबजून जातं एका टिटवीच्या वरडण्यानं. जशी टिटवी वरडते ना प्रभू, तशी माझी सीतामाई वरडत होती. मी धावलो, ताकदीला कमी पडलो नहीं तो मैं कैसी पहचानूंगी वो भगवान है. मेरे वचन पर विश्वास रखो. आज से उस दिन तक जिंदगी में तुम्हारे झोपड़ी में केवल जो पुरुष आएगा वो भगवान ही होगा. भगवान के सिवा कोई पुरुष नहीं आएगा बेटी. जो आएगा सो भगवान होगा. ये तो खुशी का संदेश है ना गुरुदेव. हाँ, तो रोते क्यों? रोने का कारण बताता हो बेटी. ज्या शबरीनं माझी जन्मभर सेवा केली त्या शबरीला देवाचं दर्शन होणार आहे. पण हा अभागी
मातंग तेव्हा जिवंत नसणार आहे. मला देवाचं दर्शन होणार नाही म्हणून मला रडू येत आहे.